तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। गरजू आणि वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावं यासाठी त्यांना राज्य सरकार आर्थिक पाठबळ देतं। त्या आधारे अनेक विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण हे पूर्ण करता येतं। पण शिष्यवृत्तीसाठी या संस्थांचा निम्म्यापेक्षा अधिक निधी हा खर्च होतोय। एकाच कुटुंबातील अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला तर इतर गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसाठी निधी उपलब्धतेवर परिणाम होईल। त्यामुळे यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे बार्टी सारथीच्या पीएचडी प्रवेशावर मर्यादा येणार असल्याचं देखील चर्चांना उधाण आलंय। काही ठिकाणी एकाच परिवारातले 42-45 हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर 5-5 लोक पीएचडी करायला लागलेत एका फॅमिलीत। कॅबिनेटमध्ये याच्याबद्दलची खूप साधक-वादक चर्चा झाली। शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेमायची चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आणि साधारण बार्टीचे किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी याच्याकरता ॲडमिशन द्यायची, सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची, त्याला आम्ही लिमिट घालणार आहे। मला असं वाटतं की अनेक वेळा दादा एखादी गोष्ट बोलतात तर लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात, पण मुळामध्ये ही योजना जी सुरू केलेली आहे ती जी काही आपले हुशार लोक आहेत, मुलं आहेत, पण पीएचडी अफोर्ड करू शकत नाही त्या लोकांकरता ती काढलेली आहे। आता एका घरातले 5 लोक जर योजनेचा लाभ घेतील तर इतर घरातले जे काही आपले गरीब लोक आहेत, होतकरू आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही। दादांनी व्यक्त केलेली चिंता बरोबर आहे। या संदर्भात योग्य अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी निर्णय